महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ऍक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेची आज वरई डोममध्ये बैठक पार पडणार आहे। पदाधिकाऱ्यांसह आमदार, खासदार, नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहतील। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। मुंबई महापालिकेसाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळते। आज महत्त्वाची बैठक खरं तर पार पडेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, महत्त्वाची अपडेट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ऍक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळते। आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, बैठकीत नेमकं काय घडू शकतं? एकनाथ शिंदे हे आता मुंबई महानगरपालिकेवरती लक्ष केंद्रित करतायत हे स्पष्ट होतंय। मुंबईतले सगळे पदाधिकारी सोबत आमदार, खासदार, सगळे माजी नगरसेवक यांची बैठक जी आहे ती आज वरळीच्या डोम मध्ये बोलवलेली आहे। त्यांनी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे दोघंही या बैठकीला जे आहेत ते संबोधित करणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। खरं पाहता मुंबईतली पूर्णपणे मुंबईची जी पदाधिकारी आहेत, म्हणजे शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, ही सगळी गेल्या महिन्यामध्ये 24 तारखेला ती पूर्णपणे डिझॉल्व्ह करण्यात आली होती, त्याला स्थगिती देण्यात आली होती आणि अजून नवीन नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीयेत। जवळजवळ जाहीर करून महिना होत आलेला आहे, 4 दिवसामध्ये महिना होईल, अजून नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीयेत। मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे आणि अशातच महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत। त्यामुळे नक्की काय निर्णय घ्यायचा, कशा पद्धतीने पुढची स्ट्रॅटेजी असेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। आणि एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट आता त्यांना लक्षात आलेली आहे की मुंबईमध्ये जर का त्यांना महापालिकेवरती ताबा मिळवायचा असेल, ताकद दाखवायची असेल तर रूट लेवलची पक्ष संघटना मुंबईमध्ये मजबूत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सातत्यानं अशा पद्धतीच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे। आजची बैठक महत्वाची असणार आहे कारण त्याला एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असणार आहेत। यापूर्वी नेते मंडळींनी बैठका घेतल्या होत्या, त्यांच्याशी चर्चा केली, मात्र एकनाथ शिंदे आणि त्याच्या आधी श्रीकांत शिंदे हे त्या मुंबईच्या सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी आणि सर्व माजी नगरसेवक, सर्व नेत्यांशी संवाद साधणार आहेत। नक्कीच पंकज, आजच्या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।